नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण आजारी पडण्याचा प्रयोग या पाठाचा 9वा भाग आणि उजळणी हे दोन्ही व्हिडिओ इथे पाहणार आहोत. तुमच्या वर्कबुकमध्ये पान नंबर 41 यावर ही जाहिरात दिलेली आहे. आपण स्पेशल जाहिरातीचा एक व्हिडिओ घेतला होता कंपोजिशन बुकसाठी. तर हा उरलेला अभ्यासक्रम आहे तो आपण इकडे पूर्ण करूया. सुट्टीच्या दिवसात अनुभवा खेड्यातले जीवन, माझं कोकण. सुट्टी पडली, काय करताय? चला माझं कोकणला भेट द्यायला. मातीने लिंपलेल्या, शेणाने सारवलेल्या कौलारू घरात चुलीवरचं चमचमीत जेवण जेवायला, आंबे, काजू, फणस व करवंदासारखा कोकणातला मेवा खायला, बैलगाडून हिंडायला, नदीवर भटकायला, अशी ही माझं कोकणची जाहिरात किंवा ॲडव्हर्टाईज दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये या कोकण सहलीची वैशिष्ट्य दिलेली आहेत. बघा लेफ्ट हँड साईडला काय दिलंय बरं? शेतात पिकलेल्या भाजीचाच जेवणात वापर. म्हणजे कोकणामध्ये जी शेती आहे, घराच्या बाजूला शेती आहे, त्या शेतीमध्ये पिकवलेलं जेवण याचीच शेतीत पिकवलेल्या ज्या भाज्या आहेत त्याचाच जेवणामध्ये वापर केला जातो. आणि दुसरं वैशिष्ट्य सांगितलंय पक्षी निरीक्षणाची संधी. म्हणजे वेगवेगळे पक्षी इथे येतात, तुम्ही ते पाहू शकता. आता उजव्या बाजूला बघा, लाल रंगामध्ये, लाल गुलाबी रंगात दिले खास आकर्षण आंबे, काजू, करवंद हा लज्जतदार रानमेवा. म्हणजेच काय, कोकणामध्ये आकर्षण कसलं आहे तर इथे आंबे, काजू आणि करवंद ह्यांचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. ह्याला रानमेवा असं म्हणतात. रानातली फळं, करवंद वगैरे, म्हणून रानमेवा. आता तुम्हाला जर या माझं कोकणला भेट द्यायची असेल तर कुठे देणार? तर बघा लेफ्ट हँड साईडला, म्हणजेच डाव्या बाजूला जाहिरातीच्या खालच्या बाजूला लिहिलंय संपर्क. आता कोणाकडे संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट कोणाकडे करायचं? माझं कोकण, श्री सखाराम घरत, शशीराम बाग, बाग मांडले, श्रीवर्धन, हा त्यांचं नाव आणि पत्ता दिलेला आहे. ही जाहिरात तुम्हाला समजली असेल. आता तुम्हाला काय करायचंय तर या जाहिरातीवर प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं नीट वाचून द्यायची आहेत. ठीक आहे, चला आता आपण प्रश्न बघूया. वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, ही जाहिरात कशा संदर्भात आहे? कशा संदर्भात आहे बरं? ही जाहिरात कशा संदर्भात आहे? सहली संदर्भात आहे, बरोबर. तर दुसरा प्रश्न बघा, सुट्टी मजेत वेळ. आता मी जे सांगितलंय सहलीसाठी, तर नुसतं प्रत्येक व्यक्तीनुसार, म्हणजे प्रत्येकाची टेस्ट किंवा चव वेगळी असते, तसं प्रत्येकाचं वाचनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, कल वेगळा असतो. आता मला वाटलं ही जाहिरात कसली आहे तर सहलीची आहे. कोणाला काय वाटेल की ही जाहिरात माझं कोकण या सहलीची आहे, किंवा कोणाला तरी वाटेल की अरे खेड्यातल्या जीवनाबद्दल ही जाहिरात आहे. तर तसंही उत्तर चालणार आहे. कळलं? आता पुढचा प्रश्न बघा, सुट्टी मजेत वेळ घालविण्यासाठी कोणत्या जागी येण्याची योजना आखण्यास सांगितली आहे. आता जागा कुठली सांगितली आहे? माझं कोकण. कळलं? आता तिसरा प्रश्न, माझं कोकण येथे राहण्यासाठी कशा प्रकारच्या घरांची सोय आहे? कसली घरं आहेत बरं? माझं कोकण असं लिहिलेलं आहे, त्याच्या खालती बघा काय लिहिलंय. तिसरी ओळ, मातीनं लिंपलेल्या, शेणाने सारवलेल्या कौलारू घरात. हा, मग घरांची सोय कशी आहे तर चुलीवर मातीने लिंपलेल्या, म्हणजे मातीने बनवलेल्या, मातीने जी भिंत असते ही मातीने केलेली आहे,
आणि शेणाने सारवलेलं म्हणजे जमीन जी आहे ही कशी आहे, शेणाने, गाईचं शेण जे असतं त्या शेणाने सारवलेली आहेत. आणि घरांचं छप्पर कसं आहे, छत, तर ते कौलांचं आहे. म्हणजेच काय, घरामध्ये अतिशय थंडावा असणार आहे. बरोबर. तर अशा प्रकारे राहण्याची सोय आहे. लिहिण्याची घाई करू नका, मी लिहून देणार आहे. चला आता हे पहिले 2 प्रश्न लिहून घ्या, मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कळलं? लिहा. ही जाहिरात माझं कोकण. आता माझं कोकण जे आहे हे सिंगल इन्व्हर्टेमध्ये कॉमामध्ये लिहायचं आहे, एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं आहे. ही जाहिरात माझं कोकण या संदर्भात आहे. झालं. दुसरा प्रश्न विचारलाय, सुट्टी मजेत वेळ घालवण्यासाठी कोणत्या जागी येण्याची योजना आखण्यास सांगितली आहे. घ्या लिहून. सुट्टी, पूर्वी ट ला ट जोडत असत, आता पहिल्या ट चा पाय मोडायचा आहे, म्हणजेच अर्धा ट. कळलं? सुट्टी मजेत घालविण्यासाठी एकच शब्द आहे. घालविणे आणि साठी हे 2 शब्द एकत्र जोडले आहेत, त्याला काय म्हणायचं, शब्दयोगी अव्यय. घालविण्यासाठी परत सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, त्यात लिहायचंय माझं कोकण. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, एकेरी अवतरण चिन्ह या जागी येण्याची योजना आखण्यास सांगितले आहे. झालं. चला आता आपण पुढे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या. तिसरा प्रश्न काय विचारलाय, माझं कोकण इथे राहण्यासाठी कशा प्रकारच्या घरांची सोय आहे. तर माझं कोकण पुन्हा हे एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं आहे, म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. माझं कोकण येथे मातीने लिंपलेल्या स्वल्पविराम म्हणजेच कॉमा शेणाने, कंटिन्यू करायचं आहे, शेणाने सारवलेल्या, शेण म्हणजे गोबर, शेणाने सारवलेल्या स्वल्पविराम कौलारू घरांची सोय आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचंय. झालं लिहून. चला पुढच्या स्लाइडवर जाऊया. प्रश्न 4, कोकणातला कोणता मेवा तुम्हाला येथे खायला मिळणार आहे. काय बरं, गुलाबी रंगामध्ये त्याने दिलेलं आहे बघा, राईट हँड साईडला खालती. खास आकर्षण काय काय सांगितलंय, आंबे, काजू, करवंद. मग कोकणातला कोणता मेवा खायला मिळतो, तसंही कोकण कशासाठी प्रसिद्ध आहे, आंबे, काजू, करवंद यासाठी. ते त्याचं उत्तर आहे. मग 5वा प्रश्न काय आहे, माझं कोकणची वैशिष्ट्ये कोणती. आता स्पेशली लेफ्ट हँड साईडला बघा, डाव्या कोपऱ्यात बरोबर मध्ये सहलीची वैशिष्ट्ये दिली आहेत. मग माझं कोकणची वैशिष्ट्य काय, शोधा बरं उत्तर.
माझ्या कोकणात काय काय आहे? मातीने लिंपलेल्या, शेणाने सारवल्या कौलारू घरामध्ये चुलीवरचं चमचमीत जेवण, रानातला रानमेवा, बैलगाडीतून हिंडायला, नदीतून भटकायला, त्यानंतर शेतात पिकलेल्या भाजीचा जेवणात वापर आणि पक्षी निरीक्षणात संधी, हे सगळं माझं कोकणचं वैशिष्ट्य आहे. हां, आता पुढचा प्रश्न आहे, ओळखा पाहू. हात आहेत पण हलवत नाही. ओळखून ठेवायचंय, नंतर उत्तर विचारणार आहे मी. पाय आहेत पण चालत नाही. तिसरं आहे, दात आहेत पण चावत नाही. चौथं आहे, नाक आहे पण श्वास घेत नाही. आणि पाचवं आहे, केस आहेत पण कधी विंचरतच नाही. जरा ओळखा बरं आता. डोक्याला ताण द्या, तोपर्यंत आपण पुढच्या उत्तराकडे जाऊया. लिहून घ्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर. कोकणातील आंबे स्वल्पविराम, काजू स्वल्पविराम, फणस व करवंदासारखा रानमेवा. रानमेवा म्हणजे रानात मिळणारी फळं, म्हणून तो रानमेवा. रानमेवा तेथे खाण्यास मिळणार आहे. आता पाचवं उत्तर. माझं कोकणची वैशिष्ट्य लिहा. शेतात पिकलेल्या आता हे शॉर्ट मध्ये दिले. शेतात पिकलेल्या भाजीचाच जेवणात वापर. आता इथे जर खालती जास्त ओळी दिल्या असत्या तर मी जे उत्तर सांगितलं ना ते मोठं उत्तर तिथे आलं असतं. पण आता एकच ओळ दिली आहे म्हणून मग आपण वैशिष्ट्यामध्येच जातोय. कळलं? शेतात पिकलेल्या भाजीचाच जेवणात वापर व पक्षी निरीक्षणाची संधी ही माझं कोकणची वैशिष्ट्ये आहेत. आता माझ्या कोकणाची वैशिष्ट्ये असं म्हणता आलं असतं, पण माझं कोकण हे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, आणि म्हणून उत्तरात ते भाग येणं गरजेचं आहे. म्हणून असं दिलंय की निरीक्षणाची संधी ही माझं कोकणची वैशिष्ट्ये आहेत. चला आता आपण ओळखा पाऊकडे जाऊया. बघा, हात आहेत पण हलवत नाही. कोण आहे? खुर्ची. खुर्चीला हात असतात पण ती स्वतःहून हलवता येत नाही. लिहा पटकन. दुसरं आहे, पाय आहेत पण चालता येत नाही. कोण आहे? टेबलाला पाय असतात पण टेबलाला काही चालता येत नाही. मला वाटतं मी डिस्कस करता करता पुढे जाते. तिसरं आहे कंगवा. दात आहेत पण चावत नाहीत. कंगव्याला दात असतात, त्या दाताने आपण केस विंचरतो पण त्या दाताने काही चावता येत नाही माणसासारखं, प्राण्यांसारखं. चौथं आहे, नाक आहे पण श्वास घेत नाही. सुईला नाक असतं आणि त्यातनं आपण धागा घालतो, बरोबर ना? जो होल असतो ना छोटासा, त्यातनं धागा पास करतो आपण, तर ते तिचं नाक असतं. पण नाक असून पण तिला श्वास घेता येत नाही, ब्रिदिंग करता येत नाही. पाचवं, केस आहेत पण कधी विंचरत नाही. ब्रशला भरपूर सारे केस असतात पण काही विंचरता येतात का? नाही विंचरता येत. आता इथे आपलं पोर्शन संपलाय. आता आपण रिव्हिजनकडे वळतोय. तुमची रफ बुक असेल त्या रफ बुकमध्ये ही रिव्हिजन लिहायची आहे.
रिव्हिजनला मराठीमध्ये उजळणी असं म्हणतात आणि हिंदीमध्ये पुनरावर्तन. आज 3 नवीन शब्द शोधलात तुम्ही. रिव्हिजन, उजळणी आणि पुनरावर्तन. चला तर मग. सगळ्यात पहिल्यांदा मी अभ्यासक्रम सांगते. अभ्यासक्रम म्हणजे पोर्शन. हां, बघा 3 टॉपिक घेतलेत. अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि इतर सूचना. पुन्हा पुन्हा व्हॉट्सअपवर विचारू नका, हे नीट ऐकून ठेवा किंवा नोट डाऊन करून ठेवा. अभ्यासक्रम म्हणजे पोर्शन. पोर्शन काय आहे? लेसन नंबर 5, 6 आणि 7. लेसन नंबर 5, 6 आणि 7 ह्या 3 पाठांवर, म्हणजे एक कविता आहे, बरोबर की नाही? हां, तर या 3 भागांवर तुम्हाला प्रश्न उत्तरं विचारली जातील. हा तुमचा अभ्यासक्रम आहे. बघा, 5वा पाठ कोणाचा आहे? दादाच पत्र. 6वी कोण आहे? कविता टप टप पडती. आणि 7वा पाठ आहे आजारी पडण्याचा प्रयोग. बरोबर? तर 2 पाठ आणि 1 कविता असा तुम्हाला अभ्यासक्रम आहे 3rd ऑनलाईन असेसमेंटसाठी. आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणजे प्रश्नपत्रिका कशा स्वरूपात असेल? तर बघा, लेसन म्हणजे पाठ आणि कविता, लेसन आणि पोएम ह्या दोघां मिळून टोटल तुमचा 30 मार्क्सचा पेपर आहे. बरोबर आहे? या 30 मार्क्समध्ये तुम्हाला 12 मार्क्स, 12 मार्क्सचं कविता आणि पाठ यावर प्रश्न विचारले जातील. 12 मार्क्स फॉर पोएम अँड लेसन. यातनं फक्त प्रश्न उत्तरं विचारली जातील. ठीक आहे? त्यानंतर तुम्हाला व्याकरणाचा पाठ असणार आहे. त्या व्याकरण किती मार्कांसाठी असणार आहे? 9 मार्कांसाठी. 9 मार्क्स फॉर ग्रामर. ग्रामरसाठी 9 मार्क्स, 9 गुण. आता ह्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? समानार्थी, विरुद्धार्थी, वचन बदला, लिंग बदला, लिंग ओळखा आणि शब्दांच्या जाती झाल्यात आपल्या 8. 4 अव्यय आणि 4 सव्यय फॅमिलीतले. तर तो व्हिडिओ जरा नीट चेक करा. तुमच्याकडे लिहिलेले आपण अभ्यासक्रम रिव्हिजन सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेली होती मी तेव्हा शिकवलं त्यावेळेला. तर ही अव्यय जी आहेत ही सुद्धा पाहायची आहेत. आणि तुमच्या वर्कबुकमध्ये शब्दार्थ आहेत. त्या वर्कबुकमध्ये, मी वर्कबुकचं सांगते, वर्कबुकच्या खालती शब्दार्थ आहेत आणि शब्दार्थांच्या खालती वाक्प्रचार दिले आहेत, फ्रेजेस. तर ते फ्रेजेस आणि त्यांचे अर्थ हे पाठ करून ठेवायचे आहेत. ते सुद्धा येणार आहेत. ओके. त्यानंतर रायटिंग स्किल, लेखन कौशल्य, हे तुम्हाला 9 मार्क्ससाठी असणार आहे. आता हे काय असेल? तर कंपल्सरी एक निबंध असणार आहे. त्यानंतर तुमची जी रिटन स्किल घेतलेली आहे, जसं एक पॅसेज दिला असेल, मग ती जाहिरात असेल किंवा बातमी असेल आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातील तुम्हाला. बरोबर आहे? तसं काही असू शकतं किंवा अजून काही असू शकतं. जेवढं आपण शिकवलंय ना, पत्रलेखन आहे तेही येऊ शकतं. जे आपण शिकवलं आहे तेवढंच करायचं आहे. आणि परीक्षेचं बिलकुल टेन्शन जास्त घ्यायचं नाही. हां, आता इतर सूचना काय? तर जो निबंध आहे ना, निबंध म्हणजे रिटन स्किलमधलं सांगते. निबंध आणि अजून एक प्रश्न असेल, असे 2 प्रश्न असतील. ते 2 प्रश्न एका मोठ्या फुलस्केपवर तुम्हाला लिहायचे आहेत, कारण ती अटॅचमेंट असेल. बरोबर? मागच्या वेळी तुम्ही केलं होतं, आठवत आहे? आणि यावेळी चुकूनही पर्सनल व्हॉट्सअपवर किंवा कुठल्याही प्रकारे ग्रुपवर असे पेपरचे फोटो काढून पाठवायचे नाहीत आणि पेशन्स ठेवायचे. जाणार तुमचं, येणार, आमच्यापर्यंत पोचणार. तर आरामात हे सगळं शांत डोक्याने करायचं आहे. चुका होतात मग आपल्याकडून, बरोबर आहे ना? कधीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, तसं होऊ शकतं, पण नीट काळजी घ्या. ठीक आहे?
चला आता पुढे जाऊया आपण. सगळ्यात पहिले समानार्थी शब्द लिहा. ओके, टायटल लिहून घ्या तुम्ही तुमच्या नोटबुकवर. समानार्थी शब्द लिहा. आता आपण रिव्हिजन घेत आहोत, बरोबर? ही रिव्हिजन मी कुठून देते? पेपरातनं देत नाहीये. IMP देण्याच्या विरुद्धात आहे मी. त्यामुळे तुमच्या वर्कबुकमधून मी ही रिव्हिजन देत आहे. चला आता तुम्ही काय करायचंय? तुम्ही ना प्रश्न लिहून घ्यायचा नाहीये, फक्त उत्तरं लिहायची आहेत तुमच्या नोटबुकमध्ये. आणि तुमचा अभ्यास किती झालाय हे त्यातनं तुम्हाला कळून येईल. हां, चला तर मग काय करतोय आपण? समानार्थी शब्द लिहितोय. चला, पहिला आहे सहल. सहल शब्द लिहायचा नाही. माहीत असेल तर लिहित जायचं, तर पुढे जायचं. जागा सोडायची. सहलला मराठीत अजून प्रतिशब्द किंवा समानार्थी शब्द काय आहे? लिहिला? उत्तर लिहायचं फक्त. पटापट लिहायचंय, नाहीतर रिव्हिजन होणार नाही. चला, झालं. नेक्स्ट, अरण्य. लिहिलं नसेल तर पास करत पुढे पुढे जायचंय. नंबर घालायचा आणि उत्तर लिहायचं. तिसरं आहे प्रमुख, हेड. चौथा आहे ताल. कसला ताल असतो? तबल्याचा. आपण गाणं म्हणताना पाय हलवतो, टॅपिंग करतो वगैरे, तो ताल. पाचवा आहे सावली, शॅडो. सहावा आहे गवत, ग्रास. झालं. सातवा आहे फांदी, ब्रांच. त्याचा मराठी प्रतिशब्द तुम्ही लिहायचा आहे. मी फक्त क्वेश्चन वाचून समजावून सांगते. आठवा आहे झोपाळा. नववा आहे खुळे. पटापट उत्तर लिहित चला. 10वा आहे अशक्त. 11 आहे सक्त. 12 आहे स्वार्थी, सेल्फिश. 13 आहे औषध, मेडिसिन. 14 आहे पोट, स्टमक. मला वाटतं ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना सगळेच्या सगळे लिहिता आले असतील. ज्यांचा अजून अभ्यास बाकी आहे त्यांनी हे पाठ करायचंय नंतर. चला उत्तर बघूया. सहल, सहल म्हणजे पर्यटन. अरण्य, अरण्य म्हणजे वन. प्रमुख म्हणजे मुख्य. ताल म्हणजे ठेका. सावली म्हणजे छाया. गवत म्हणजे तृण. आणि फांदी म्हणजे शाखा. कळलं? झोपाळा म्हणजे झुला किंवा हिंदोळा पण चालणार आहे. खुळे, वेडे. अशक्त, कमजोर. सक्त, कडक. स्वार्थी, मतलबी. औषध, दवा. पोट, उदर. हां, चला तयार आहात आता विरुद्धार्थी शब्द लिहायला. मगासारखा नंबर घालून फक्त उत्तर लिहायचंय. दिलं टायटल, विरुद्धार्थी शब्द लिहा. झालं. चला, एक देखणा. तुम्ही फक्त विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे उत्तराचा. देखणा म्हणजे सुंदर. परवानगी, परमिशन. तिसरं आहे स्मरण.
म्हणजे लक्षात राहणे. चौथा आहे शुभ. पाचवं सावली. सहा अपयश. सातवं उतार, स्लोप. आठवं खाली, डाऊन. नववं आहे बाहेर, आउट. दहावं आहे दुःख, सॅड. अकरावं आहे खुळे म्हणजे वेडे. 12वं आहे नफा, प्रॉफिट. 13 आहे बरे म्हणजे चांगले. 14 आहे लहान, स्मॉल. झाली लिहून. आता उत्तर चेक करूया. देखणा म्हणजे कुरूप, परवानगी म्हणजे बंदी, परवानगी म्हणजे परमिशन आणि त्याला विरुद्धार्थी परमिशन देणे म्हणजे बंदी. स्मरण विस्मरण, शुभ अशुभ, सावली ऊन किंवा ऊन सावली येऊ शकतं, अपयश यश, उतार चढ, खाली वरती, बाहेर आत, दुःख आनंद, खुळे शहाणे, नफा तोटा, बरे वाईट, लहान मोठे. आलं बरोबर तुमचं? नसेल बरोबर आलं तर तुमचा अभ्यास झालेला नाहीये, करायला लागणार आहे अजून. चला पुढच्या स्लाइडवर जाऊया. 15 आहे अशक्त. चला उत्तर लिहायचंय तुम्हाला. विरुद्धार्थी शब्दच चालू आहे, कंटिन्यू करायचंय. मग आहे परवानगी आणि 17 आहे स्वतंत्र. जाऊया उत्तरांकडे. अशक्त सशक्त, परवानगी मनाई, स्वतंत्र परतंत्र. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. लिंग बदला, जेंडर चेंज करायचं आहे. चला पटापट लिहिली सूचना. मगासारखी उत्तरं लिहायची फक्त नंबर घालून. 1 शेतकरी, मिस्टर शेतकरी, मिसेस. दुसरं मित्र, मिस्टर मित्र, मिसेस. मी मुद्दामून मिस्टर मिसेस म्हणते त्यांनी तुम्हाला जेंडर कळेल. तिसरं आहे गुरुजी, मिस्टर गुरुजी, मिसेस. चौथं बाबा. 5वं आहे डॉक्टर, मिस्टर डॉक्टर, मिसेस. नेक्स्ट आहे माणूस. चला लिहून. चला उत्तर चेक करूया. शेतकरी शेतकरीण, मित्र मैत्रीण, गुरुजी बाई, बाबा आई, डॉक्टर डॉक्टरीण, माणूस बाई. पुढचं आहे लिंग ओळखा. जेंडर कुठलं आहे ते ओळखायचं आहे. लिहिला प्रश्न. चला जाऊया. मगासप्रमाणे फक्त लिहायचं आहे, कळलं? आता लिंग 3 प्रकारची आहेत. मेल असेल तर पुल्लिंग, फिमेल असेल तर स्त्रीलिंग आणि न्यूटर असेल तर नपुंसकलिंग. हां चला. पहिलं आहे फांदी. काय वाटतं ते लिहा पटापट. ती फांदी. दुसरं आहे सूर,
ते सूर. तिसरा आहे झोपाळा, तो झोपाळा. चौथा आहे डॉक्टर. पाचवा आहे मैत्रीण. पटापट लिहा. सहावा आहे गुरुजी. सातवा आहे शेतकरी. फक्त उत्तर लिहायला सांगितली आहेत. आणि आठवा आहे सहल. उत्तर बघूया. ती फांदी स्त्रीलिंग, ते सूर नपुसकलिंग, तो झोपाळा पुल्लिंग, तो डॉक्टर पुल्लिंग. आता तुम्ही म्हणाल की तो डॉक्टर कसा म्हणणार, आपण ते डॉक्टर म्हणतो. मग जरी ते डॉक्टर म्हटलं तरी डॉक्टर हे जेंडर कसलं आहे, मेलचं आहे. त्यामुळे तो डॉक्टर असतो पुल्लिंग. ती मैत्रीण स्त्रीलिंग. आता परत प्रश्न येणार तुम्हाला. मी म्हणणार तो गुरुजी, तर तुम्ही म्हणणार तो गुरुजी नाही. आपण म्हणताना कसं म्हणतो, मराठीमध्ये रिस्पेक्टेड वर्ड असतात, इंग्लिशमध्ये असं नसतात. सगळ्यांनाच यू म्हणतात तुम्ही, बरोबर. यू कम हिअर, कॅन यू हेल्प मी. तर यू सारखे मराठीमध्ये रिस्पेक्टेड वर्ड असतात. जसं ते गुरुजी. तर गुरुजी ते जरी झालं तरी जेंडर काय येणार, नपुसकलिंग नाही लिहायचं. गुरुजीचं जेंडर काय असणार आहे, मेल. त्याच्यामुळे मस्क्युलिन असल्यामुळे ते पुल्लिंग येणार आहे. हा फरक लक्षात ठेवा. सातवा आहे शेतकरी, तो शेतकरी म्हणून पुल्लिंग. आठवा आहे ती सहल म्हणजे पिकनिक म्हणून स्त्रीलिंग.